नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी परिणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. प्रवासी तसंच माल भाड्यात कोणतीही वाढ नसलेलं रेल्वे अंदाजपत्रक सुरेश प्रभू यांनी केलं लोकसभेत सादर. तेजस, अंत्योदय, हमसफर, उदय या 4 नव्या गाड्यांची घोषणा. एकूण आरक्षित कोट्यात महिलांसाठी 33% राखीव जागा, वृद्ध आणि दिव्यांगांसाठी अनेक सुविधा. चर्चगेट विरार आणि सीएसटी पनवेल या उन्नत मार्गांच्या कामाला प्राधान्य देण्याची प्रभू यांची घोषणा. राष्ट्रीय स्तरावर क्लीन माय कोच सेवेची सुरुवात. एसएमएसद्वारे रेल्वे डबे साफ करण्याची मागणी प्रवासी करू शकणार. पुढल्या वर्षात 30,000 अतिरिक्त जैव शौचालय सुरू करण्याची घोषणा. आणि रेल्वे अंदाजपत्रक देशाच्या नवनिर्मितीतील महत्त्वपूर्ण दुवा, पंतप्रधान. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. प्रवासी तसंच माल भाड्यात कोणतीही दरवाढ नसलेला 2016-17 या वर्षासाठीचं रेल्वे अंदाजपत्रक आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेत सादर केलं. सर्व डबे अनारक्षित असलेली अंत्योदय रेल्वेगाडी, ताशी 130 किलोमीटरपेक्षा अधिक वेगानं धावणारी तेजस रेल्वेगाडी, संपूर्णपणे 3 टायर एसी असणारी हमसफर रेल्वेगाडी आणि उदय ही डबल डेकर रातराणी रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा प्रभू यांनी केली. मुंबईतल्या उपनगरी रेल्वे प्रवाशांना दिलासा देणाऱ्या काही योजनांची घोषणाही त्यांनी केली. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अनारक्षित प्रवाशांसाठी दीनदयाळ डब्यांची सोय करणार. रेल्वे भारताच्या विकासाचा कणा बनावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करायचं आहे. रेल की गरिमा, रेल की गती, राष्ट्र की प्रगती असं सांगून या रेल्वे अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचं प्रतिबिंब दिसेल. तसंच रेल्वे व्यवस्था ही संपूर्ण भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रभू यांनी अंदाजपत्रक सादर करताना सांगितलं. रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी भाडेवाढ हा एकच दृष्टिकोन यापूर्वी ठेवला जात होता. तो बदलून उत्पन्नाचे नवे स्रोत आम्ही आजमावत असल्याचंही त्यांनी सांगितलं. चलो मिलकर कुछ नया करेंगे या विचाराचं प्रतिबिंब या अंदाजपत्रकात असल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वेच्या भारतातील पहिल्या ऑटो हबचं चेन्नई इथं लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे. रेल्वे विद्यापीठासाठी वडोदरा इथल्या भारतीय राष्ट्रीय रेल्वे अकॅडमीची निवड करण्यात आली आहे. दिल्ली, चेन्नई आणि खडगपूर, विजयवाडा या नव्या मालवाहतूक कॉरिडॉरची घोषणाही रेल्वे मंत्र्यांनी केली. ऊर्जा क्षेत्रात पुढच्या वर्षात एकूण 3,000 कोटी रुपयांची बचत होणार आहे. आरक्षित कोट्यामध्ये महिलांसाठी 33% जागा राखून ठेवण्यात येणार आहेत. महिला आणि वृद्धांसाठी खालच्या बर्थवर विशेष कोटा ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी खालच्या बर्थसाठीचा कोटा 50% वाढवण्यात आला आहे. जगभरात असलेली मंदी, 7वा वेतन आयोग आणि उत्पादकतेशी निगडीत बोनस ही मोठी आव्हानं असल्याचं ते म्हणाले. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार यावर्षी 8,720 कोटी रुपयांची बचत होण्याचा अंदाज असून महसुलात वाढ अपेक्षित आहे. पुढच्या वर्षी 1,84,820 कोटी रुपये उत्पन्न मिळण्याचं अनुमान त्यांनी वर्तवलं आहे. 2016-17 या वर्षाच्या भांडवली योजनेसाठी 1.21 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे मंडळाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. पुढच्या वर्षी 2,800 किलोमीटरचे नवे रेल्वेमार्ग निर्माण करण्याची योजना असून प्रतिदिवशी 7 किलोमीटर रेल्वेमार्ग बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. यावर्षी 1,600 किलोमीटर रेल्वेमार्गांचं विद्युतीकरण तर पुढच्या वर्षी 2,000 किलोमीटर रेल्वेमार्गांचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर मालवाहतूक कॉरिडॉर निर्माण करण्यात येणार आहे. रेल्वे गाड्या तसंच मालगाड्या वेळापत्रकानुसार चालवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्ये रेल्वे जाळं निर्माण करणं ही प्राथमिकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 2020 पर्यंत चौकीदार असलेली फाटकं बंद करण्यात येणार असून गेल्या वर्षी केलेल्या 139 घोषणांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्याचंही रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. पारदर्शकता हा आपल्या सरकारचा महत्त्वाचा सिद्धांत असून पारदर्शकता आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येत आहे. खरेदी प्रक्रिया ई-प्लॅटफॉर्मद्वारे करण्यात येत आहे. मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वे इंजिनाचे 2 कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. सुवर्ण चतुष्कोनात सेमी हाय स्पीड गाड्या चालवण्याचं लक्ष्य आहे. अत्याधुनिक महामना एक्सप्रेसची सुरुवात. या वित्तीय वर्षात रेल्वेमध्ये 30,000 जैव शौचालयांची व्यवस्था करण्याबरोबरच रेल्वे रुळांवर थेट मलमूत्र विसर्जन समाप्त करण्यात येणार आहे. तसंच
रेल्वे स्थानकांवर 2,500 वॉटर वेंडिंग मशीन्स लावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. जगातलं पहिलं जैवनिर्वात शौचालय रेल्वेनं सुरू केलं आहे. सर्वसामान्य रेल्वे प्रवासी आणि रेल्वे यांच्यातलं अंतर सोशल मीडियामुळे कमी झालं आहे. IVRS प्रणालीमुळे 65,000 अतिरिक्त बर्थ निर्माण करण्यात आले आहेत. 1,780 ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन्समुळे तिकीट काढणं सोपं झालं आहे. मोबाईल ॲप आणि गो इंडिया स्मार्ट कार्डद्वारे तिकीट काढण्याची सोय उपलब्ध झाली आहे. दिव्यांगांसाठी सर्व स्थानकं सोयीची करणार, दिव्यांगांसाठी व्हीलचेअरचं ऑनलाईन बुकिंग, त्यांच्यासाठी प्रत्येक डब्यात ब्रेल सुविधा, महिला सुरक्षेसाठी प्रवासी डब्यातला मधला भाग आरक्षित अशा घोषणा त्यांनी केल्या. परदेशी पर्यटकांसाठी ई-तिकीट सोयीची तरतूद करण्यात आली आहे. पत्रकारांसाठी सवलतीत पासासाठी ई-बुकिंगची तरतूद, हँडहेल्ड टर्मिनल अंतर्गत तिकीट विक्री सुरू करण्याची तरतूद, IRCTC खानपान सेवेचा टप्प्याटप्प्यानं प्रारंभ करण्यात येणार आहे. विश्रामगृहांचं बुकिंग IRCTCकडे सोपवण्याचा प्रस्ताव आहे. जननी शिशु योजनेअंतर्गत लहान मुलांना खानपान तसंच इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रवाशांसाठी वैकल्पिक प्रवासी विमा योजना सुरू करणार, तसंच रेल्वे गाड्यांमध्ये FM रेडिओ सुरू करण्यासाठी निविदा मागवणार, 2,000 स्थानकांवर GPSवर आधारित डिजिटल डिस्प्ले बोर्ड लावणार यासह स्मार्ट प्रवासी डबे निर्मितीसाठी तरतूद करण्यात येत असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. राष्ट्रीय स्तरावर क्लीन माय कोच या सेवेची सुरुवात करण्यात येणार असून प्रवासी SMS द्वारे रेल्वे डबा अथवा शौचालय स्वच्छ करण्याची मागणी करू शकणार आहेत. पुढच्या 2 वर्षात आणखी 400 रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सरकारी खासगी भागीदारीतून 400 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. सुरक्षेसाठी 182 ही हेल्पलाईन रेल्वे स्थानकांवर CCTVद्वारे सुरक्षा ही देण्यात येणार आहे. तसंच 139 या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे रेल्वे तिकीटं रद्द करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी डिजिटल इंडिया अंतर्गत ट्रॅक मॅनेजमेंट प्रणालीचीही सुरुवात करण्यात येणार आहे. सुरेश प्रभू यांनी महाराष्ट्रासाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा या अंदाजपत्रकात केल्यात. दिघी आणि रेवस या बंदरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचं काम सुरू झालं आहे. मुंबई उपनगरी रेल्वे सोयी सुविधा अधिक चांगल्या करण्यावर भर देण्यात येतोय. चर्चगेट ते विरार तसंच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल या 2 नव्या उन्नत रेल्वे मार्गांना प्राधान्य देण्यात येत आहे. हे प्रस्तावित मार्ग मेट्रो लाईन तसंच मुंबई विमानतळ आणि नवी मुंबईतल्या प्रस्तावित विमानतळाला जोडण्यात येणार आहे. मुंबई उपनगरी रेल्वे स्थानकातल्या फलाटांची उंची वाढवणार असून MUTP 3 ला सैद्धांतिक अनुमोदन देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली. कोकण रेल्वेवरील सारथी सेवेचा विस्तार इतर स्थानकांवर करण्यात येणार आहे. खडगपूर मुंबई हा नवा मालवाहतूक कॉरिडॉर सुरू करण्यात येणार आहे. नांदेड नाशिकसह इतर अनेक धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणच्या स्थानकांवर प्रवासी सुविधा वाढवण्याला प्राधान्य दिलं जात आहे. या रेल्वे अंदाजपत्रकामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत दूरगामी आणि सकारात्मक बदल घडतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत रेल्वे मंत्र्यांचं अभिनंदन केलंय. सुपरफास्ट ट्रेन की विशेष व्यवस्था करते हुए अंत्योदय एक्सप्रेस एवं दीनदयालु रेल डब्बों की शुरुआत हमारी सरकार की गरीबों की प्रति प्रतिबद्धता स्पष्ट करती है. रेलवे में IT सहित नई टेक्नोलॉजी, अधिक पूंजी निवेश एवं अमलीकरण को असरदार बनाते हुए यह रेल बजट देश की अर्थव्यवस्था में दूरगामी सकारात्मक योगदान करेगा. सामान्य माणसांना डोळ्यासमोर ठेवून रेल्वे अंदाजपत्रक मांडलं असल्याची प्रतिक्रिया रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केली आहे. अंदाजपत्रक सादर केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. रेल्वेला आधुनिक बनवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वे मंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत विश्लेषण करण्यासाठी प्रवासी वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार आणि उपनगरीय प्रवासी संघटनेचे शशिकांत पर्येकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार.
रेल्वे अर्थसंकल्पाबाबतच्या या चर्चेमध्ये आपलं स्वागत. आज सुरेश प्रभूंनी अर्थसंकल्प सादर केला. एक रेल्वे तज्ज्ञ म्हणून इतक्या वर्षांचा तुमचा अभ्यास आहे, कसं पाहाल याकडे? हा एक चांगला अर्थसंकल्प असं म्हणता येईल. बऱ्याच तपशीलवार योजना त्यांनी मांडलेल्या आहेत. मुख्य म्हणजे भांडवली खर्चावर जोर दिलेला आहे, कारण रेल्वेवर यापुढे जर रेल्वेने आपलं भारतातलं जे स्थान आहे ते टिकवायचं असलं तर त्यात खूप सुधारणा आणि प्रगती केली पाहिजे, आणि त्याकरता हा भांडवली खर्चावरचा जो भर आहे तो फार महत्वाचा आहे. बरोबर. त्याचप्रमाणे परंतु मला एक गोष्ट थोडी खटकली, आणि ती म्हणजे त्यांनी अजिबात प्रवाशांच्या भाड्यावर वाढ अजिबात सुचवलेली नाहीये. मला असं वाटतं हे गेले काही वर्षामध्ये ही भाडे अतिशय क्षुल्लक आहे, आणि रेल्वेच्या मध्ये भाडे वाढीमध्ये निश्चित भाडेवाढ केली पाहिजे या मताचा मी आणि अनेक या विषयातील अभ्यासक समजतात. तेव्हा मला वाटतं ही थोडीशी खटकणारी गोष्ट आहे. बरं. रेल्वे प्रवासी वाहतूक संघटनेचे तुम्ही प्रतिनिधी आहात असं मी सांगते, आणि तुम्ही ह्या अर्थसंकल्पाकडे कसे बघाल? कारण सुरेश प्रभूंनी म्हटलंच होतं की सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प यावेळेचा तयार केलेला आहे, तर त्याचं प्रतिबिंब नेमकं उमटलंय का? तुम्हाला काय वाटतं? नाही, आता तसं सांगायला गेलं तर बऱ्याच वर्षानंतर मी एक पहिलं असं बजेट बघतोय की प्रभू साहेबांनी सर्वसामान्य माणसांचा आणि प्रवाशांचा बराच खोल विचार केलेला आहे. जसं साहेबांनी सांगितलं की प्रवासामध्ये भाडेवाढ केलेली नाहीये. माझं तर याचं उलटं म्हणणं आहे, भाडेवाढ करायला हरकत नाहीये, पण तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना प्रवाशांना सुविधा काय देणार आहे? बरोबर आहे त्याच परिस्थितीमध्ये त्यांना जर जगवायचं असेल तर त्या भाडेवाढीला काय अर्थ नाहीये. उदाहरणार्थ आज तुम्ही बघायला गेलात फर्स्ट क्लासचे आणि सेकंड क्लासचा जर भाडं बघायला गेलात 5 पटीने फर्स्ट क्लासचं आहे, पण त्या 5 पटीने जाताना त्या याच्या डब्यामध्ये त्यांना काय सुविधा मिळत आहे हा पण आपण विचार केला पाहिजे. भाडेवाढीचा प्रश्न, भाडेवाढ प्रत्येक, आता उद्या सकाळी तर भाडेवाढ केली, समजा आता हे बजेट आहे, 3 महिन्यानंतर भाडेवाढ केली, त्याला पब्लिक काय नाही म्हणणार का? जाणारा पब्लिक जाणारच आहे, तो कोण थांबणार नाहीये. पण भाडेवाढ केल्यानंतर तुम्ही त्यांना सुविधा काय देतात आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर. पण आता तुम्ही म्हणालात ना की अगदी सखोल विचारपूर्वक हा अर्थसंकल्प मांडलेला आहे, तर तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्टी याच्यामध्ये काय वाटतात? नाही, पॉझिटिव्ह गोष्टी म्हणण्यापेक्षा आज सामान्य माणूस काय विचार करतो, माझ्या खिशातनं काय जाते, आहे त्याच परिस्थितीमध्ये माझ्या खिशातनं काय जाते ना, म्हणजे हा लोकांसाठी पॉझिटिव्ह आहे. बरोबर. कळलं की नाही? पण तरी लोकांच्या अपेक्षा आहेतच, त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजेच. न्याय म्हणजे तुम्ही न्याय कसा देणार? आता माझं म्हणणं असं, आता जसं आता त्यांनी भाडेवाढ केलेली नाहीये, उद्या सकाळी मी म्हणे आणखीन 3 महिन्यांनी समजा भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला तर आपण काय करू शकणार आहे? काहीच करू शकत नाहीये. बरं. कुठलीही म्हणजे कुठल्याही क्षेत्राचा विकास व्हायचा तर त्यासाठी हा पैसा हा फार महत्वाची गोष्ट आहे, आणि या अर्थसंकल्पात म्हणजे अशा पद्धतीने काही म्हटलेलं नाही, म्हणजे भाडेवाढ नाहीये मुळात. आधी पहिली गोष्ट म्हणजे कुठेच फ्रेटची पण नाही आणि प्रवासी भाडेवाढ पण नाहीये. मग गुंतवणूक येण्याच्या दृष्टीनं आणि महसूल वाढण्याच्या दृष्टीनं काय प्रयत्न केलेले असतील? 2 गोष्टी आपल्याला सरळ दिसतात. यावर्षी एक सुदैवाची गोष्ट अशी आहे की डिझेलच्या भावात खूप घट आलेली आहे, त्यामुळे रेल्वेवरचा 3,000 कोटी रुपयांचा खर्चात बचत झालेली आहे. पण ही काय टिकणारी अशी परिस्थिती नाही आहे, त्यामुळे ह्याच्यावर फार आपण विश्वास ठेवू नये. नंतर त्यांनी एक सूचित केलेलं आहे की आम्ही इतर मार्ग आहेत जे उत्पन्न मिळणार ते आम्ही करू. म्हणजे रेल्वेच्या ज्या काय प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे कदाचित जमिनी, माझ्यामध्ये सगळ्यात जास्ती गोष्टीला कुठे पैसा एनकॅश करता होतो म्हणजे रेल्वेच्या जमिनी विकणं. आणि मला असं वाटत नाही की ह्याच्यावर आपण फार, कारण एकदाच करू शकतो, पुन्हा म्हणजे फॅमिली सिल्वर ज्याला म्हणतात ती विकून जास्ती पैसे मिळवणं मला फार हे काय चांगली धोरण वाटते. त्यापेक्षा भाड्यात वाढ करणं जास्त सोयीचं झालं असतं. बरोबर. पण अन्य ते म्हणतात की प्रयत्न सुरू आहेत, विचार सुरू आहे, तर कशा मार्गाने हा उत्पन्न वाढवता येईल? त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की इतर मार्ग म्हणजे जे मोनेटायझेशन, म्हणजे ज्या काही रेल्वेच्या जमिनी आहेत किंवा आणखीन काही कुठच्या जास्ती जमिनीच, मला असं वाटतं रेल्वेच्या अशा कुठच्या असेट आहेत की ज्याला विकून पैसे उभे करता येतील, तर ते तो मार्ग ते अर्थात सूचित केलेला आहे. आणि त्याशिवाय असा विचार आहे की जास्ती परकीय आणि देशी गुंतवणूक देखील, म्हणजे खासगी क्षेत्राला वाव देऊ देखील त्यांच्याकडनं बरीच गुंतवणूक करण्याचा योजलेला आहे.
म्हणजे यावर्षी एक चांगली गोष्ट आहे की 120,000 कोटी रुपयाचं भांडवली खर्चाची तरतूद आहे. 184,000 कोटी हा एकंदर रेव्हेन्यू आहे. तर त्या हिशोबात एवढा भांडवली खर्च ही फार चांगली गोष्ट आहे. कारण रेल्वे हे काय रेल्वेवरचा ऑपरेटिंग कॉस्ट कमी असते पण भांडवली खर्च खूप असतो. तेव्हा लोकोमोटिव्हच्या करता 2 मोठे कारखाने उभारले जात आहेत ज्याच्यावर कदाचित 48,000 कोटींची मागणी आहे. तर ते त्याचप्रमाणे प्रवासी डब्यांची देखील खूप केली पाहिजे. रेल्वे ट्रॅकच्या सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यांनी या अतिशय बारीक बारीक गोष्टी सांगितल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक्सचा वापर, हेल्पलाईन किंवा टॉयलेट्स या अशा सुविधा निश्चित आहेत. त्या सुविधा मला वाटतं भाडं वाढवलं तर आणखी देता आल्या असत्या. पण जो विचार जो योग्य रीतीने चाललेला आहे हे मी निश्चित म्हणू शकेन. बरोबर. डिजिटल इंडियाच्या आता काळात आपण इथे वावरतोय. तंत्रज्ञानाच्या वापरातून कशा प्रकारे आणखी करून रेल्वेचा विकास करतील असा त्यांचा मानस आहे. आपल्याला तंत्रज्ञान दिसतं ते म्हणजे तिकीट आपण आता कम्प्युटर तिकीट घेऊ शकतो आहे. पण हा एक छोटा भाग आहे. यातला अत्यंत महत्वाचा भाग असा आहे की अजूनही आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक सिग्नलिंग सिस्टीम नाहीये. ती आता सुरू येऊ घातलेली आहे. तर तिचा जास्तीत जास्त वेगाने जर उपयोग केला गेला तर त्याचा फायदा विशेष करून मुंबईला होऊ शकेल. आता 2 गाड्यांच्या मध्ये कमीत कमी 3 मिनिटाचं अंतर ठेवायला लागतं. इफेक्टिव्हली ते 3.5 ते 4 मिनिटं असतं. तर ते 2 मिनिटांपर्यंत आणणं शक्य होईल. याचाच अर्थ आहे त्याच गाड्या जास्तीत जास्त प्रॉडक्ट त्याची वाढवता येईल. तर अशा प्रकारचा हा इलेक्ट्रॉनिक्सचा जो फायदा आहे. अनेक गोष्टीचा कंट्रोल सेफ्टीच्या दृष्टीने देखील इलेक्ट्रॉनिक्स आणि IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर केला तर त्याचा फायदा या सेफ्टी करता आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याकरता खूप होऊ शकतो. बरोबर. तुम्हाला मी सर विचारू इच्छिते की मुंबईसाठी विशेष करून उपनगरीय रेल्वेच्या दृष्टीनं काय मिळालं? तसं तुम्ही विचारायला गेलात तर मुंबईसाठी फक्त एवढंच मिळालं की त्यांचा भाडेवाढ झालेली नाहीये. पण म्हणजे नाही मुंबईसाठी तसं म्हणायला गेलं तर भाडेवाढ झालेली नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ज्याप्रमाणे त्यांनी आता चर्चगेट टू विरार कळे की नाही तसं पनवेल ते CST याच्यावरती चांगल्या प्रमाणे भर दिलेला आहे. म्हणजे रेल्वेच्या उन्नत मार्गाचा आणि याच्यावर त्याच्यामुळे काय झालेलं आहे आता हे इम्प्लिमेंटेशन कसं होणार ह्याच्यावरती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता कसं झालेलं आहे तेच ट्रॅक आहेत. त्याच ट्रॅकवरती तुम्ही आणखीन किती गाड्या वाढवणार? 3 मिनिटांचा जो हे आहे टायमिंग जो आहे तो तुम्ही टायमिंग कसा कमी करणार? कळलं की नाही. जसं साहेब म्हणतात तसं बाबा ट्रेनची स्पीड वाढवली तर स्पीड वाढवल्यानंतर पुढचा प्रोसेस काय आहे ह्याच्यावरती पण त्यांना विचार करायला हवा. प्रभू साहेबांनी सगळं सांगितलं पण डाऊन द लेवल हे सगळं करण्यासाठी त्यांना खूप म्हणजे तसं बघायला तारेवरची कसरतच आहे ती. बरं. एलिव्हेटेड मार्गांचं जे तुम्ही म्हणालात हे कितपत यशस्वी होऊ शकतात किंवा कसे फायदेशीर ठरू शकतील? मला याची फार शंका आहे. एलिव्हेटेड मार्गापेक्षाही कारण त्याच ट्रॅकवर आणखीन वाढवणं याचा अर्थ असा होऊ शकतो की स्टेशनवर चढण्या उतरणाऱ्या लोकांची गर्दी आणखी वाढू शकते. आणि तो जो एलिव्हेटेड ट्रॅक करण्याकरता जो खर्च आहे तो फार मोठा खर्च आहे. आणि आहे त्याच ठिकाणी करण्यापेक्षा जसं आता मेट्रो 3 जी आहे तर त्याची अलाइनमेंट अशी केलेली आहे की वास्तविक आता माणूस सर्वसाधारणपणे 1 किलोमीटर चालू शकतो. तर तुम्ही असा जर ट्रॅक थोडा बाजूला ठेवला तर जेणेकरून लोकांना कुठच्याही दुसऱ्या वाहनाचा वापरच करायला लागू नये अशी व्यवस्था होऊ शकते. रादर दॅन 2-2, 3-3, 4-4 किलोमीटर रेल्वेच्या करता येण्यापेक्षा आता आहे त्याच मार्गाच्या ऐवजी थोडा बाजूला जर मार्ग केला तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. आणि त्या दृष्टीने मला हा एलिव्हेटेड ट्रॅक हा प्रोजेक्ट हा पुष्कळ नाही याच्याबद्दल शंका खूप आहेत. त्यामुळेच यांनी फारसा आत्तापर्यंत प्रगती केलेली आहे. मला असं वाटतं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रभू साहेबांची थोडीशी मी काय म्हणू त्याला बरोबर त्याला गायडन्स दिलेली नाहीये. आणि त्यामुळेच या उन्नत मार्गाच्या ऐवजी जर आपण मेट्रो किंवा पॅरलल रोड किंवा बस सिस्टीम जर केली तर त्यात जास्त फायदा होईल. बरोबर. आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणजे आता उत्तर महाराष्ट्र म्हणा मराठवाडा किंवा कोकण या दृष्टीने काय सुविधा देऊ केलेल्या आहेत या अर्थसंकल्पामध्ये? 2 महत्वाच्या सुविधा केलेल्या आहेत. त्या ज्या आहेत त्या आता दाखल आहेत की दिघी आणि रेवस या बंदरांना कनेक्टिव्हिटी. बंदरांना रेल्वे असली तर त्याचा प्रचंड फायदा होऊ शकतो. JNPT बंदरला आता डायरेक्ट ट्रेनची व्यवस्था आहे. त्यामुळे हे जगातले अतिशय एफिशियंट बंदर बनलेले आहे. तर जर आपण या रेवस आणि दिघी बंदरांच्या त्यांचं कनेक्टिव्हिटी कुठपर्यंत होईल ते बघायला पाहिजे. पण त्याचा हात माझ्यामध्ये 12% हेच महत्वाचं असे दिलेले ह्या 2 गोष्टी आहेत. वास्तविक आता पुणे नाशिक हा मार्ग किंवा मराठवाड्यातील आणखीन मार्ग किंवा विदर्भात हे रेल्वे मार्ग अधिक वाढायला हवे होते. पण या अंदाजपत्रकामध्ये
हे रेल्वे आणि रेवस आणि दिघी या बंदरांना जोडणारा रेल्वे मार्ग याच्यावर जास्ती भर दिलेला आहे आणि हे गुड्स वाहतुकीच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. बरोबर. आणखीन मी असं विचारेन की ग्रामीण भागातलं मुख्य करून जी रेल्वे स्टेशन्स आहेत तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात काय उपाययोजना करता येऊ शकल्या असत्या, त्याचा कुठे उल्लेख झालाय का या एका अर्थसंकल्पात? ठिकाणी असा एक उल्लेख केला आहे त्यांनी की प्रत्येक ठिकाणी महिलांच्या करता अडीचराच्या करता सेपरेट टॉयलेट्स करणं माझ्यावरती बरोबर साधी जशी गोष्ट आहे, पण खेड्यामध्ये वगैरे ह्याचा अत्यंत महत्वाचा फायदा हा फार एकंदर आरोग्याच्या दृष्टीनं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं हे अवघड आहे आणि ती पूर्णपणे केली पाहिजे कारण त्याला पाणी पण लागतं आणि इतर अनेक गोष्टी लागतात. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिकच्या द्वारा जर गाडी कधी येणार आहे याची जर जास्ती माहिती व्यवस्थित कळवली तर त्याचाही जास्ती चांगला फायदा होऊ शकतो. बरोबर. झिरो ऍक्सिडेंट हे मिशन आता त्यांनी ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे महिला सुरक्षा आणि बालकांसाठी सुद्धा काही सुविधा आणलेल्या आहेत. त्याविषयी तुमचं काय मत आहे? आणि झिरो ऍक्सिडेंट म्हणजे आता ते काय, आता ऍक्सिडेंट होता ते झिरो ऍक्सिडेंट म्हणजे आता आपण जर विचार करायला गेलात जो आता म्हणजे रेल्वेमध्ये प्रवाशांचा जो म्हणजे ताण आहे तसा मी तुम्हाला आता एकच सांगू शकतो आता एका गाडीला कमीत कमी नाहीतरी प्रवासी 300-400 प्रवासी प्रवास करतात. त्या एवढ्या प्रवासामध्ये आता जे लोक पडतात पडतात ते काय सहजासहजी असे काय त्यांच्या चुकीमुळे काय याच्यामुळे पडतात तेवढे, पण ऍक्सिडेंट होणारा हा झिरो होणं शक्यच नाही ना. त्याच्यासाठी तुम्ही काय प्रोव्हिजन करायचं काय करण्याचं म्हणजे साहेबांनी मगाशी सांगितलं तर तेच आहे. जसं गाड्या तुम्हाला जसं वाढवायला पाहिजेत गाड्या वाढवणार म्हणजे तुम्ही गाड्या कशा वाढवणार, कळे की नाही. गर्दीच एवढी वाढलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही आता करणार काय, ते सगळ्यात महत्वाचं आहे ना. बरं. यंदाचा हा जो काही रेल्वे अर्थसंकल्प आहे हा राज्यासाठी अपेक्षापूर्तीचा आहे असं वाटतं का? मी उलट असं म्हणेन की यावेळा सुरेश प्रभू हे देशाचे रेल्वे मंत्री आहेत असे मागले आहेत आणि चांगली गोष्ट आहे. असं प्रत्येक ठिकाणी असं असू नये की आता मुंबईचे रेल्वे मंत्री आहेत त्यांनी फक्त मुंबईचा विचार करावा. आतापर्यंत झालेलं आहे बिहारचे बंगालचे रेल्वे मंत्री होते त्यांनी आपापल्या याचा केलेला विचार आणि याबाबत मी सुरेश प्रभूचं अतिशय अभिनंदन करेन. त्यांनी ज्या योग्य आणि वाजवी गोष्टी मुंबई करता एस्पेशली MUTP3 हा प्रकल्प हा फार महत्वाचा मुंबईकरता प्रकल्प आहे तर त्याच्यावर भर दिलेला आहे. या अर्थसंकल्पात तरी उदाहरण त्यात उल्लेख केलेला आहे पण ते जरूर आहे आणि त्या दृष्टीने मी असं म्हणेन की हा खरोखर अर्थसंकल्प देशाच्या सर्वांगीण दृष्टीने विचार केलेला आहे आणि असं आपण म्हणू नये की आपले आहेत म्हणून तरी आपल्या देशात आपल्या ह्यात जास्ती पार्शलिटी केली पाहिजे. बरोबर. एकूणच सुरेश प्रभूंनी हा जो काही अर्थसंकल्प मांडलेला आहे रेल्वे अर्थसंकल्प तो सगळ्यांच्या दृष्टीने खूप चांगला आहे. फक्त एवढीच आहे की ह्या ज्या काही योजना आहेत घोषणा आहेत त्यांची जर प्रभावी अंमलबजावणी झाली तर नक्कीच आपल्याला चांगले फायदे त्यातून मिळू शकतात. सर आज आपण इथे आलात आणि या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मी आभारी आहे. आणि आता बोलूयात पुढल्या बातम्यांकडे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी चित्रपट अभिनेता संजय दत्त याची आज पुण्यातल्या येरवडा कारागृहातून सुटका झाली. 3.5 वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर सुनावलेल्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याअगोदरच 8 महिने संजय दत्तची सुटका झाली. कैद्याची वर्तणूक चांगली असल्याचा अहवाल कारागृह प्रशासनानं दिल्यास कैद्याला मुदतीआधी सोडता येतं. या नियमानुसार संजय दत्तची 6 महिन्याआधीच सुटका केल्याची माहिती कारागृह अधीक्षक UT पवार यांनी दिली होती. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त दोषी ठरला होता. संजय दत्तच्या सुटकेच्या वेळी त्याची पत्नी मान्यता दत्त, चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी उपस्थित होते. संजय दत्तच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहाबाहेर प्रसारमाध्यमांची मोठी गर्दी झाली होती. तिथं चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संजय दत्तच्या सुटकेच्या विरोधात कारागृहाबाहेर निदर्शनं करण्यात आली. यावेळी पोलिसांनी निदर्शकांना ताब्यात घेतलं. प्रसारमाध्यमांना टाळण्यासाठी सुटकेनंतर संजय दत्त चार्टर्ड विमानानं मुंबईकडे रवाना झाला. बांगलादेशात सुरू असलेल्या आशिया T20 चषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं बांगलादेशचा 45 धावांनी धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. मीरपूर इथं या स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 6 बाद 166 अशी दमदार धावसंख्या उभारली. रोहित शर्माच्या 83 धावांनी या धावसंख्येला आकार दिला. विजयासाठी 167 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेश संघातील खेळाडू ठराविक अंतरानं बाद होत गेले. 44 धावा करणारा शब्बीर वगळता इतर खेळाडू फारशी चमक दाखवू शकले नाहीत. आशिष नेहरानं बांगलादेशचे 3 गडी तंबूत परत धाडले. 83 धावा करणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रवासी तसंच मालभाड्यात कोणतीही वाढ नसलेलं रेल्वे अंदाजपत्रक सुरेश प्रभू यांनी केलं लोकसभेत सादर. तेजस, अंत्योदय, हमसफर, उदय या 4 नव्या गाड्यांची घोषणा.
एकूण आरक्षित कोट्यात महिलांसाठी 33% राखीव जागा, वृद्ध आणि दिव्यांगांसाठी अनेक सुविधा. चर्चगेट विरार आणि सीएसटी पनवेल या उन्नत मार्गांच्या कामाला प्राधान्य देण्याची प्रभू यांची घोषणा. राष्ट्रीय स्तरावर क्लीन माय कोच सेवेची सुरुवात. एसएमएसद्वारे रेल्वे डबे साफ करण्याची मागणी प्रवासी करू शकणार. पुढल्या वर्षात 30,000 अतिरिक्त जैव शौचालय सुरू करण्याची घोषणा. आणि रेल्वे अंदाजपत्रक देशाच्या नवनिर्मितीतील महत्वपूर्ण दुवा. पंतप्रधान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.